महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत बुद्धांनी स्थापिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेयींना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन. आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आज वर्षावास 2024चा 41वा दिवस आहे. आज तारीख आहे 30 ऑगस्ट 2024 आणि आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक 12, ज्यात म्हटले आहे की नहि पाप कत कम्म सज्जू खिरंव मुच्यती डहंत बालमन्वेती भस्मच्छे नव पावको. अर्थात वाईट केलेली कृत्ये ताज्या दुधासारखी त्वरित नासत नाहीत, अर्थात त्वरित परिणाम देत नाहीत. ती राखेने आच्छादित निखाऱ्यासारखी असते, जी मानवाचा पाठलाग करते, अज्ञानीचा पाठलाग करते. तथागतांनी मानवाने अकुशल कृत्य करूच नये यासाठी विविध रूपक आणि घटनांचा वापर करीत सांगितलेले आहे. बालवग्ग मुळातच अज्ञानी मानवाला समोर ठेवून मांडलेले आहेत. आत्ताच्या गाथेत ताज्या दुधाची उपमा देऊन सांगण्यात आले आहे की जसे ताजे दूध त्वरित नासत नाही, तसे वाईट कृत्ये लगेच रिझल्ट अर्थात निकाल देत नाहीत. दूध काही वेळाने योग्य काळजी घेतली नाही की नासते. तसेच अकुशल कर्म, वाईट कर्म काही काळ गेला की परिणाम देतातच, जो अज्ञानीच्या अर्थात बालवृत्तीच्या मानवाच्या दुःखात भर घालतो, वेदनेत भर घालतो. दुसरी उपमा निखाऱ्याची आहे. जसा निखारा राखेखाली लपलेला असतो, तसेच दूषित कर्मे माणूस लपवतो. पण काही काळाने निखारा जसा पळतो, तसे दूषित कर्मे अज्ञानी मानवाला जाळून टाकते. खरं तर कर्मे 3 प्रकारे फळ देतात. त्वरित फळ देणारे पहिले कर्म, अर्थात आरे म्हटले की कारे असं उत्तर येतच. दुसरे काही काळाने मिळणारे फळ, अर्थात कर्मफळ. वर्षभर अभ्यास केला नाही की रिझल्टच्या दिवशी मिळणारा परिणाम. तिसरे अनंत काळाने मिळणारा परिणाम, ज्याला काळ वेळ अनियंत्रित असते. उदाहरणार्थ काही कष्टे आत्ताच घेतली की ती निवृत्ती वेतनाला आपल्याला साथ देतात. तसेच काही कर्मे फळसुद्धा देत नाही, असोही कर्मे म्हणतात त्यांना. हे कर्मे इतकी क्षीण असतात की त्यांचे रिझल्ट मिळत नाही. तर कर्मे नेहमीच फळ देतात, फक्त ती वाईट नसावीत. अन्यथा तथागत गौतम बुद्ध यांनी बालवग्ग गाथा क्रमांक 12 मध्ये सांगितलेलं आहे की वाईट केलेली कृत्ये ताज्या दुधासारखी त्वरित नासत नाहीत, अर्थात त्वरित परिणाम देत नाहीत. ती राखेत दडलेल्या निखाऱ्यासारखी असतात, अज्ञानी मानवाचा पाठलाग करतात. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.